किती मोठी मूर्ती आहे बघा. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा पार्ट म्हणजे सिरीजचा पार्ट 4 असणार आहे आणि आपण आज व्हिजिट करणार आहोत बल्लाल आर्टला, जिथं तुम्हाला मोठमोठे गणपती पाहायला मिळणार आहेत. तुम्ही पाहू शकता बॅक साईडला हा एंट्रन्स आहे. यांचं ॲक्च्युली जो मेन जो कारागीर आहे ते बॅक साईडला अजून त्या साईडला एक आहे, तो पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आतमध्ये कोणते कोणते गणपती आपल्याला पाहायला मिळणार आहे ते पण आपण बघूया. डेमोला पीस काय ठेवलेत. सो आतमध्ये एंट्रन्स करूया, त्यांचा इन्फो घेऊया, म्हणजे कधीपासून वगैरे आहे काय आहे. चला जाऊया आतमध्ये स्ट्रेट. मंडळी स्टार्ट करूया. पहिलाच गणपती आहे, टिटवाला गणपती आहे. सिम्पलमध्ये गणपती आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं दिसतंय बघा. सिम्पल आहे, जास्त काही सजावट नाही. आणि इकडं आहे तुम्हाला गरुड आसन गणपती. नंतर बाप्पा आहे तुम्हाला पाहायला मिळतोय. नॉर्मल बैठी अवस्थेमध्ये बाप्पा आहे. नंतर हा दगडूशेठ बाप्पा आहे. हा तुम्हाला गायीवर आसनस्थ झालेले बाप्पा आहेत, म्हणजे श्रीकृष्ण पाहायला मिळतं. आणि इकडं नॉर्मल पण गणपती आहेत. मस्त डेकोरेशन आहे, तुम्ही पाहू शकता. सिम्पलमध्ये गणपती आहेत सर्व. हा जास्वंदीवर बसलेला गणपती आहे बाप्पा. आणि इकडं आसनस्थ केलेले बाप्पा आहेत पुन्हा. हा बाप्पा मस्त वाटतो, एकदम सिम्पल मूर्ती आहे बघा. मंडळी तुम्हाला पानावरचा गणपती पाहायला मिळतोय. 1 फुटापर्यंत असेल हा, 1-1.5. इकडं तुम्ही माशावर बसलेला पाहू शकता. माशावर बसलाय, मस्त असं आरूढ झाले बाप्पा. आणि नंतर इकडं स्मॉल मूर्ती आहेत, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली नक्की कमेंटमध्ये कळवा. छोटे छोटे आहेत पण मस्त आहेत. 1 फुटाचे, 1-1.5 फूट. हे बघा सिम्पल एकदम आहे. जास्त डेकोरेशन म्हणजे जास्त सजावट नाही तुम्हाला पाहायला मिळतं. एकदम पितांबर वगैरे नॉर्मल मारलेले आहेत. शेडिंग वगैरे पाहू शकता तुम्ही. मस्त वाटते. हे बघा मंडळी, मस्त वाटतात गणपती. एकदम जास्त सजावट नाही, सिम्पल आहे. आणि जास्त मोठे पण नाहीत, बालमूर्ती टाईप आहेत, पण मस्त वाटतात बघा गणपती. एक एक गणपती बघण्यासारखा आहे तुम्हाला. आता 2 फुटाच्या वरती गणपती स्टार्ट होणार आहेत. हे बघा पाहू शकता. मस्त आरूढ झालेला बाप्पा आहे. आणि इकडं पण बाप्पा आहे. जास्त सजावट नाही, डेकोरेशन नाही, नॉर्मलच आहे तुम्हाला पाहायला मिळतात. हा कमलावर आहे बाप्पा. मंडळी बाप्पा बघू शकता. मस्त असे सिंहासनावर बसलेला आहे बाप्पा. आपण फक्त पोझिशन डिफरंट आहे, तो पण सिंहासनावर बसलेला बाप्पा आहे. आणि पितांबर वगैरे डिफरंट आहे, पाहायला मिळते तुम्हाला. हा बघा बाप्पा मस्त असं पितांबर मारला. पितांबरला थोडी शेडिंग मारलेली, मस्त केलं बघा. डिझाईन कसली वाटते डिझाईन. आणि हे बैठे अवस्थेमध्ये आहेत सिंहासनावर. इकडं नेक्स्ट वन तुम्हाला पाहायला मिळतो बाप्पा शंकर रूप अवतार आहे. पिंड दाखवली आणि वाघावर आसन आहे, म्हणजे वाघाच्या चरबीवर आसन असतं दाखवलेलं आहे. मॉडेल अजून आपल्याला 3-4 गणपती पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये जास्त डेकोरेशन नाही बघायला मिळणार तुम्हाला. नाम वगैरे आहे आणि दागिने आणि पेंटिंग केलेले सर्व आहेत, फक्त सजावट वगैरे नाही. सिम्पलमध्ये कसले वाटतात बघा. तरी सूर्याचा सिंहासन दाखवला आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता. तसंच इकडं मस्त असं सजावट केलेला गणपती आहे. फर्स्ट वन कृष्ण अवतार दाखवला आहे, हिऱ्यांनी सजवलेला आहे. 2.5 फुटाचे गणपती इकडे स्टार्ट झालेत. मस्त असं कृष्ण अवतार दाखवला आहे. गौमाता आहे, पाहू शकता. मस्त असे सिम्पल कलरिंग केलेले आहेत गणपती सर्व. इकडे पाहू शकता सिंहासनावर आसन असतं आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आहेत, उंदरावर आसनस्थ झालेले आहेत. हे सर्व तुम्हाला सिंपल कलरिंग केलेले पाहायला मिळतील.
मस्त व्हाईट असा धोतर मारलाय, पाहू शकता तुम्ही मंडळी. नेक्स्ट वन 4 फुटाचे गणपती पाहू शकता, कसले मोठे आहेत बघा, एक नंबर वाटतोय गणपती. बॅक साईडला सिंहासन तुम्हाला पाहायला मिळते, या साईडला तुम्हाला शंकर पाहायला मिळतात आणि इकडं पार्वती मैया आहेत आणि नंदीवर आसन असतं दाखवले. हा दुसरा गणपती आहे, 4 फुटामध्ये पाहू शकता, मस्त असं आसन असतं आहे आणि सिंहासनामध्ये वासुकी दाखवले, वासुकी नाग बघा, नागाचा खालचा भाग इकडं आहे सिंहासनाचा आणि इकडं तुम्हाला वासुकी महाराज पाहायला मिळतात. पहिले हा पण सिंपल गणपती आहे, पाहू शकता कसा वाटतोय, एक नंबर वाटतोय. अजूनपर्यंत सजावट नाही, काय नाही, फक्त पेंटिंग केलेली आहे. पहिले हा एक गणपती आहे बघा, फेटा कसा फेंट कलर मारलेला आहे, पण कसा उठून दिसतो, एकदम लाईट कलर आहे पाहू शकता. आणि पितांबर तुम्ही पाहू शकता, ऑरेंज कलर दिलेला आहे, कमलावर आसन असतं आहे बाप्पा. हा एक गणपती तुम्हाला पाहायला मिळेल, दोन्ही साईडला हत्ती स्वार आहेत, म्हणजे हत्तीचं मुख लावलेलं आहे सिंहासनाला आणि पाहू शकता बाप्पा. मंडळी इकडं पाहू शकता मस्त असं 3 फुटी गणपती आहे आणि बॅक साईडला तुम्हाला केदारनाथ केलेलं पाहायला मिळेल आणि इकडं शंकरजी महादेव आहेत आणि इकडं लिहिलं आहे जय केदारनाथ. हे एक 3 फुटाची सिंपल मूर्ती आहे, पाहू शकता पूर्ण शुभ्र केलेलं आहे, पितांबर आणि शेला पण तुम्हाला शुभ्र पाहायला मिळतोय, मस्त अशी मूर्ती वाटते बघा. आणि नेक्स्ट वन आहे सेम आपला इंडियाचा झेंडा कलर मारलेला आहे शेलेला, सो पितांबर पण पाहू शकता मस्त मारलेलं आहे, पेंटिंगच आहे मोस्टली. मंडळी इकडे तुम्हाला पाहायला मिळतो रामलल्ला, 3 फुटी रामलल्ला आहे, शेड वगैरे पाहू शकता तुम्ही मस्त मारलेले. हा एक नेक्स्ट वन गणपती आहे मंडळी, मोस्टली सजावट नाही पण पेंटिंग एवढी भारी वाटते ना, पाहू शकता तुम्ही मोठमोठे गणपती आहेत इकडं. हे बघा इकडं पण आहे, दगडूशेठ आहे, नामावर फुलं काढलेत, मस्त वाटते बघा. आणि इकडं तुम्हाला विठ्ठल अवतार पाहायला मिळतोय. मंडळी इकडे तुम्हाला 2 फुटीचे गणपती स्टार्ट होतात. फर्स्ट वन गणपती आहे शंखावर बसलेला गणपती, पाहू शकता तुम्ही. हा सेकंड वन गणपती आहे, आसन असतं झालंय सिंहासनावर बाप्पा. इकडं तुम्हाला टिटवाला पाहायला मिळतोय, पितांबर भारीच वाटते बघा. आणि इकडं तुम्हाला अजून एक पाहायला मिळतोय, मूषकावर बसलेले आहेत बाप्पा. दली इकडे एक गणपती आहे, शंकर पार्वती गणपती असं चित्र आहे तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि हा आहे शेवटचा गणपती, पाहू शकता तुम्ही मस्त असं शंकर अवतार दाखवला आहे, नंदीवर स्वार आहेत. मंडळी इकडे पाहू शकता सर्व शाडूचे गणपती आहेत, शाडू मातीचे पाहू शकता तुम्ही. तर मंडळी इकडे 2-2 फुटीचे आहेत गणपती, पाहू शकता शाडूचे गणपती. इकडं आसनस्थ झालेले बाप्पा आहेत, हे बघा पाहू शकता तुम्ही. सर्व गणपती तुम्हाला शाडू मातीचे पाहायला मिळतील, मूषकावर आसनस्थ आहे बाप्पा. इकडं पण पाहू शकता. भरपूर गणपती आहेत, नाही बोलून 20-25 डेमो आहेत डायरेक्ट शाडूला. हा बघा हा बाप्पा आहे 1.5 फुटीपर्यंत, शाडू मातीचा असणार आहे. पाहू शकता एकदम छोटा, म्हणजे अर्ध्या फुटाच्या एवढा असेल गणपती बाप्पा, शाडू मातीचा आहे.
सर्व तुम्हाला अर्धा अर्धा फुटायचे आहेत. इकडं तुम्हाला 1 फुटीच्या एवढ्या गणपती बाप्पा पाहायला मिळतील आणि सर्व शाडू मातीचे आहेत. इकडं पण पाहू शकता तुम्ही शाडू मातीचे बाप्पा आहेत. हा बघा, हा माशावर आहे. तो पण पाहायला मिळेल. ही बघा, तर मंडळी आपण आलेलो आहोत बल्लाल आर्टला. ॲक्च्युली तो वाला एंट्रन्स होता, तिथं डेमो पीस लावलेत आणि या साईडला तुम्हाला पूर्ण जे नॉर्मल असतात गणपती, जे पेंटिंग विदाऊट पेंटिंग असतात ते तुम्हाला इकडं पाहायला मिळतील. हा पूर्ण कारखाना आहे त्यांचा आणि हा 1970 पासूनचा चालून आलेला कारखाना आहे. भरपूर जुना कारखाना आहे. सो गणपती पण तुम्हाला इथं मोठमोठे गणपती पाहायला मिळतील. छोट्या गणपती अजिबात पाहायला म्हणजे आहेत, पण जास्त मोठे गणपती तुम्हाला इथं पाहायला मिळतील. बिकॉज हा पेनमधला सर्वात मोठा कारखाना आहे आणि जुना पण कारखाना आहे. सो पाहू शकता तुम्ही त्या साईडला त्यांचा कारखाना आहे. तिथूनच आपण जसं पुढे येतो, थोडं पुढे येतो, हा तुम्हाला कारखाना दिसेल. इथं तुम्हाला मूर्त्या पाहू शकता किती मोठ्या आहेत आणि सर्वात मोठी तर ही मूर्ती आहे. किती मोठी मूर्ती आहे बघा. POPची मूर्ती आहे. किती मोठी आहे बघा. कॅमेऱ्यामध्ये पण मावत नाही एवढी मोठी मूर्ती आहे. आणि त्या साईडला पण अजून मूर्त्या चालू आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा, इकडं पण मूर्ती आहे. हे बघा, दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा, ही एक मोठीच मूर्ती आहे. सो अशा भरपूर मूर्त्या तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्या साईडला पण ठेवल्या आहेत. आणि ह्या बघा, ह्या पण आहे. या 4 फुटाच्या वरतीच मूर्ती आहेत. ह्या बघा, सेम मॉडेल आहेत. आणि इकडं लालबाग पण आहे मोठी मॉडेल. आणि ह्या छोट्या छोट्या मॉडेल्स टाकलेल्या आहेत. मी तुम्हाला माशाची मॉडेल पेंट केलेली दाखवली. ही उंदरावरची आहेत. सो उंदरावरच्या भरपूर मॉडेल्स इकडं टाकलेले आहेत. आणि इकडं गणपती बाप्पा छोटे पण आहेत. हे बघा, 1-1.5 फुटीपर्यंत पण तुम्हाला गणपती बाप्पा मिळू शकेल. हे डायरेक्टली सॅम्पल पीस टाकलेले आहेत. हे बघा, हे डायरेक्ट पीस लावलेत. प्रत्येकाची कॉपी केलेली आहे. सो एक मॉडेल असतो आणि त्याचा साचा टाकून मल्टिपल मॉडेल्स क्रिएट केल्या जातात. तसेच क्रिएट केलेले आहेत. इकडं हा पण बाप्पा आहे. हा पाहू शकता किती मोठा गणपती बाप्पा आहे बघा. 5 ते 6 फूट आरामात असेल. 10 फुटापर्यंत पण जाईल एखादं. सो इकडं पण सेम आहे मॉडेल. हे बघा मंडळी, कमलावरचा पण आहे गणपती. हा 4-4.5 फूट असेल आणि तो भरपूर मोठा फूट आहे. हे बघा, पेंटनं गेलेले गणपती आहेत इकडं. आणि हा विठ्ठल अवतार तुम्हाला पाहायला मिळतात. भरपूर साचा टाकलेला आहे विठ्ठल अवताराचा. सो मंडळी, आपण सर्व गणपती पाहिलेत आणि बल्लाल आर्ट्स पूर्ण टोटली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि नक्की व्हिजिट करा बल्लाल आर्टला. अजून डेमो पीस भरपूर येतील. भरपूर मोठे गणपती इकडे पाहायला मिळतील. एकतर गणपती अजून तो पेंट नाही केला आहे, पण भरपूर मोठा आहे. POPची ही बनली आहे. ती अगर निघाली तर अजून मोठे गणपती तुम्हाला इथं बल्लाल आर्टला पाहायला मिळतील. तर नक्की व्हिजिट करा बल्लाल आर्टला. टिल देन टेक केअर, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.